उपासना कार्यक्रमाच्या या नवीन भागात आपणा सर्वांचे स्वागत आहे. मागील भागामध्ये आपण देवाने सादर केलेले मानवजातीच्या निर्मितीचे एक कोमल आणि तपशीलवार चित्र पाहिले. देवाच्या त्यांच्यासाठीचा निश्चित उद्देश आपण पाहिला आहे. देवाने त्या मनुष्याला निर्माण करून त्याला सृष्टीवर अधिकार दिला. आदमाला सोबतीची गरज आहे हे ओळखून देवाने प्रत्येक सजीव प्राणी निर्माण केला आणि शेवटी स्त्रीला निर्माण केले. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मानव कसा मोहात आणि पापात पडला. सर्पाने देवाच्या वचनावर शंका घेऊन त्याने देवाच्या आज्ञेला आव्हान दिले. स्त्री पुरुष तिचे उल्लंघन करण्याचा निर्णय घेतात आणि त्याचे परिणाम समोर येतात. तरीही अपयशाच्या या क्षणीही देव भविष्यासाठी आपली योजना प्रकट करण्यास सुरुवात करतो आणि तारणाच्या सिद्धांतांची ओळख करून देतो. प्रियांनो, या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर चला अधिक वेळ न दवडता आपण या अध्ययनाची सुरुवात करूया. तारण देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, या दिवसात आपण पवित्र शास्त्रातील उत्पत्ती या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आतापर्यंतच्या अध्ययनामध्ये आपण उत्पत्तीचे 2 अध्याय अभ्यासलेले आहेत. आज आपण अध्याय 3 याची सुरुवात करीत आहोत. या अध्यायामधील विषय आहेत: सर्प देवाच्या वचनाला नाकारतो, पुरुष आणि स्त्री देवाच्या वचनाचे उल्लंघन करतात, भविष्यासाठी देवाची रचना आणि मुक्तीचा सिद्धांत सादर करणे. आजच्या अध्ययनात आपण अध्याय 3 आणि त्याच्या 1 ते 6 या वचनांवर अभ्यास करणार आहोत. आता आपण पवित्र शास्त्राच्या सर्वात महत्त्वाच्या अध्यायाकडे आलो आहोत. सर्व रूढीवादी व्याख्याते देखील हे असंच असल्याचे मान्य करतात. एक विचारवंत बायबल अभ्यासक यांचे म्हणणे आहे की अध्याय 3 हा जणू काही एक बिजागरी आहे, ज्याच्या भोवती बायबलमधील इतर गोष्टी फिरतात. दुसऱ्या शब्दात अध्याय 3 हा एक मुख्य अध्याय आहे. जर तुम्हाला याबद्दल शंका असेल तर उत्पत्तीचे अध्याय 1 आणि 2 वाचा, अध्याय 3 वगळा आणि नंतर अध्याय 4 ते 11 वाचा. जर असे केले तर आपणास आढळेल की यामध्ये एक प्रचंड पोकळी आहे जी भरून काढायची आहे. काहीतरी घडले आहे. उदाहरणार्थ, उत्पत्ती 1 आणि 2 मध्ये आपल्याला माणूस निर्दोष आढळतो. सर्व काही परिपूर्ण आहे आणि देव आणि मनुष्य यांच्यात सहवास आहे. पण तुम्ही उत्पत्तीच्या अध्याय 4 पासून सुरुवात करता आणि अध्याय 11 पर्यंत वाचताच तुम्हाला मत्सर, क्रोध, खून, खोटे बोलणे, दुष्टता, भ्रष्टाचार, बंडखोरी आणि न्याय आढळतो. आता प्रश्न असा आहे, हे सर्व कोठून आले? ते कोठून सुरू झाले? पापाचा उगम कोठून झाला? आपल्याला आढळेल की मानवाच्या पापाचा उगम हा अध्याय 3 येथूनच आहे. आता मी तुम्हाला या अध्याय 3 वर आधारित असलेल्या दुसऱ्या विधानांबद्दल सांगतो. येथे आपण दैवी सत्याच्या अनेक नद्यांच्या उगमस्थानाचा शोध घेतो. येथे आपल्याला मानवी इतिहासाच्या रंगमंचावर साकारले जाणारे आणि जवळजवळ 6000 वर्षे पूर्ण न झालेल्या महान नाटकाची सुरुवात दिसते. येथे आपल्याला आपल्या वंशाच्या सध्याच्या पतित आणि उद्ध्वस्त स्थितीचे दैवी स्पष्टीकरण मिळते. येथे आपल्याला आपला शत्रू सैतान याच्या सूक्ष्म युक्त्यांबद्दल शिकायला मिळते. येथे आपल्याला दैवी कृपा रोखली जाते तेव्हा मानव धार्मिकतेच्या मार्गावर चालण्यास पूर्णपणे अक्षम असल्याचे दिसून येते. येथे आपल्याला पापाचे आध्यात्मिक परिणाम आढळतात. मनुष्य देवापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. येथे आपल्याला दोषी पापी व्यक्तीबद्दल देवाचा दृष्टिकोन समजतो. येथे आपण मानवी स्वभावाच्या सार्वत्रिक प्रवृत्ती दिसते की तो स्वतःच्या हाताने केलेल्या युक्तीने स्वतःची नैतिक लाज झाकतो. येथे आपल्याला देवाने आपल्या महान गरजा पूर्ण करण्यासाठी केलेल्या कृपेच्या तरतुदीबद्दल
शिकवले जाते. येथे आपल्याला पवित्र शास्त्रात पसरलेल्या भविष्यवाणीच्या अद्भुत प्रवाहाची सुरुवात होते. येथे आपण शिकतो की मध्यस्थाशिवाय मनुष्य देवाकडे जाऊ शकत नाही. प्रियांनो, आता आपण एका मुख्य विषयाला हाताळणार आहोत. आज आपला विषय आहे सर्प देवाच्या वचनांवर संशयाची छाया पाडतो. या पहिल्या भागात आपल्याला मानवाच्या परीक्षेची मांडणी दिसते. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती 3 अध्याय आणि 1 हे वचन. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हास सांगितले हे खरे काय? कदाचित आपणासमोर प्रश्न उद्भवेल की परीक्षेचे कारण काय? जर आपण अध्याय 1 आणि 2 कडे परत गेलो तर आपल्याला आढळते की मनुष्याला निर्दोष असे निर्माण करण्यात आले होते, परंतु मनुष्य नीतिमान करण्यात आला नव्हता. नीतिमत्ता म्हणजे काय? नीतिमत्ता म्हणजे प्रलोभनाच्या उपस्थितीत राखलेली निर्दोषता. म्हणजे तुमच्यासमोर मोह आहे, परंतु त्या मोहाला तुम्ही बळी पडत नाहीत. पहा, प्रलोभन किंवा मोह एकतर तुमचा विकास करेल किंवा तुमचा नाश करेल. चारित्र्य विकसित केले पाहिजे आणि ते केवळ प्रलोभनाच्या उपस्थितीतच विकसित केले जाऊ शकते. मनुष्याला एक जबाबदार प्राणी निर्माण करण्यात आले होते आणि तो गौरव करण्यास, आज्ञा पाळण्यास, सेवा करण्यास आणि दैवी सरकारच्या अधीन राहण्यास जबाबदार होता. मनुष्याने स्वतःला निर्माण केले नाही आणि मला नाही वाटत की असा कोणाचा दावा असू शकेल. परंतु देवाने त्याला निर्माण केले आणि देवाने ज्या स्थितीत ठेवले त्या स्थितीत तो मनमानी नव्हता. त्याने मानवाला म्हटले, उत्पत्ती 2 अध्याय 17 या वचनात, की पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. या ठिकाणी आपण पाहतो की बागेतील ते झाड फळ खाण्यासाठी एकमेव असे झाड नव्हते. जर मनुष्य त्या झाडाचे फळ खाऊ शकला नसता तर तो उपाशी मेला असता आणि जर त्याला सांगितले असते की त्याने ते फळ खाल्ले तर तो मरेल, तर ते खूप मनमानी किंवा अनियंत्रित झाले असते. आम्ही हे लक्षात घ्यावे की बागेत भरपूर फळे देणारी झाडे होती, म्हणून माणसाला या झाडाचे फळ खाण्याची अजिबात गरज नव्हती. म्हणूनच आपल्याला आढळते की माणूस एक जबाबदार प्राणी म्हणून दृश्यामध्ये दिसतो. या पहिल्या वचनात आपल्याला सर्पाची ओळख करून दिली आहे. लगेचच हा प्रश्न विचारला जातो की जगामध्ये सर्प कुठून आला? तो एदेन बागेत कसा आला? देवाच्या वचनातून आपल्याला कळते की साप तेथे सरपटणारा प्राणी नव्हता. खरे तर तो तिथे कसा आला हे आपल्याला सांगण्यात आलेले नाही. आपल्याला फक्त सांगितले आहे की तो तिथे होता. देवाचे वचन बरेच काही सांगते. साप हा प्राणी होता जो सैतानाला वापरता येत होता आणि सैतानाने त्याचा वापर केला. आज देखील सैतान वापरत असलेली हीच पद्धत आहे ना? पौलाने करिंदकरांना लिहिले 2 करिंद 11 अध्याय आणि 14 या वचनामध्ये की ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. प्रगटीकरणाचे पुस्तक पवित्र शास्त्रात इतर कोठेही असलेल्या उल्लेखापेक्षा सैतानाबद्दल जास्त सांगते. प्रगटीकरण 12 अध्याय 9 या वचनामध्ये लिहिले आहे की मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे, तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले. आज आपण ज्याप्रमाणे विचार करतो तसा हा प्राणी सरपटणारा साप नव्हता. देवाचे वचन त्याचे चित्र अजिबात देत नाही. प्रगटीकरण 20 अध्याय 2 वचनामध्ये म्हटले आहे, त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर याला धरले आणि त्याने
1000 वर्षपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले. एक प्रचंड क्षमता असलेला हा प्राणी आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये त्याच्या निर्मितीची कोणतीही नोंद नाही. माझा असा विश्वास आहे की यशया 14 आणि यहेजकेल 28 या अध्यायांमध्ये आपल्याला या प्राण्याची निर्मिती आणि तो कसा प्राणी बनला हे देखील सांगितले आहे. आता आपण उत्पत्ती 3 अध्याय आणि 2 आणि 3 ही वचने वाचूया. उत्पत्ती 3 अध्याय 2 आणि 3 वचन. स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. आता प्रश्न असा आहे, सर्प त्या स्त्रीकडे का गेला? तो पुरुषाकडे का गेला नाही? आपल्याला आठवत असेल की देवाने आदामाला निर्माण केले तेव्हा त्याने त्याला सांगितले होते की बागेतल्या प्रत्येक झाडाचे फळ खाऊ शकतो, परंतु या विशिष्ट झाडाचे फळ त्याने खाऊ नये. स्त्रीला पुरुषानंतर म्हणजेच आदामानंतर निर्माण केले आणि तिला याबाबतची माहिती प्रत्यक्ष देवाकडून मिळाली नव्हती, तर पुरुषाकडून मिळाली होती. याच कारणासाठी सर्प प्रथम स्त्रीकडे आला. खरे सांगायचे तर मला वाटते की ती स्त्री पुरुषापेक्षा अधिक सरस निर्माण केली गेली होती. म्हणजेच तिच्या रचनेत अधिक करुणा आणि सहानुभूती होती. कदाचित पुरुषापेक्षा सूचनांसाठी तिच्यामध्ये अधिक मोकळीकता होती. खरं तर मला असे वाटते की स्त्रीचा स्वभाव पुरुषांपेक्षा जास्त जिज्ञासू असतो. आज हीच स्त्री इतर कोणापेक्षाही पंथ आणि धर्मांमध्ये जास्त जाते आणि पुरुषांना त्यात घेऊन जाते. खरं तर पंथ आणि धर्मांच्या अनेक संस्थापक या स्त्रिया आहेत. आपण हे इंटरनेटवर पडताळू शकता. सैतानाला ठाऊक होते की तो काय करत आहे. त्याने काय केले हे लक्षात घ्या. त्याच्याकडे एक अतिशय सूक्ष्म पद्धत होती. त्याने तिला हा प्रश्न विचारला ज्यामुळे देवाच्या वचनांवर शंका निर्माण झाली. तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? सर्पाने तिच्या मनात शंका निर्माण केली आणि तिची उत्सुकता जागृत केली. तिने उत्तर दिले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. खरं तर देवाने एवढेच सांगितले होते, पण तिने काहीतरी जोडले. त्याला स्पर्श करू नका, कराल तर मराल. मला तरी देवाने असे सांगितल्याचे कुठेही सापडत नाही. तुम्ही त्याला स्पर्शही करू नका. प्रियांनो, मला खात्री आहे की आत्तापर्यंत आपण अभ्यासलेले सर्व काही तुम्हाला कळले आहे. आता आपण आणखी पुढे जाऊन सर्प देवाचे वचन नाकारतो हा मुद्दा पाहण्याचा प्रयत्न करू. यासाठी आपण उत्पत्ती 3 अध्याय 4 आणि 5 ही वचने वाचूया. उत्पत्ती 3 अध्याय 4 आणि 5 वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल, त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. तुम्ही खरोखर मरणार नाही असे म्हणताना त्याने प्रत्यक्षात सुचवले ते असे होते, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण ते अगदीच अशक्य आहे. सैतानाने देवाच्या प्रेमावर आणि देवाच्या चांगुलपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर देव चांगला आहे तर त्याने ही बंधने का घातली? सर्प सूचित करतो की देव नीतिमान नाही जेव्हा त्याने म्हटले, तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि तो देवाच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, तुम्ही स्वतः देव व्हाल, कारण देवाला माहीत आहे की ज्या दिवशी तुम्ही ते खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे व्हाल, चांगले आणि वाईट जाणणारे व्हाल. हव्वेने जे केले ते देवाच्या वचनात भर घालणे होते. उदारमतवादी आणि नास्तिक लोक देवाच्या वचनातून घेतात
आणि देवाने त्याविरुद्ध इशारा दिला आहे. पंथ आणि काही मूलतत्ववादीही देवाच्या वचनात भर घालतात आणि देव त्याविरुद्ध इशारा देतो. असे लोक आहेत जे म्हणतात की आज आपण नियमशास्त्राने वाचलो आहोत. ते असा युक्तिवाद करतात की होय, तारण विश्वासाने आहे, परंतु तारणासाठी विश्वास आणि जोडीला दुसरे काहीतरी आहे आणि ते काहीही घेण्यास तयार आहेत. देवाचे वचन म्हणते, योहान ह्याचा 6 अध्याय 29 या वचनामध्ये, की येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. प्रियांनो, हे किती महत्त्वाचे आहे. सर्प अतिशय सूक्ष्मपणे देवाचा विरोध करतो आणि तो देवाच्या वचनासाठी त्याचे स्वतःचे शब्द वापरतो. रोमकराचे पुस्तक विश्वासाच्या आज्ञाधारकतेची वस्तुस्थिती शिकवते. विश्वास आज्ञाधारकतेकडे नेतो आणि अविश्वास अवज्ञाकडे नेतो. शंका नेहमीच अवज्ञाकडे नेते. प्रियानो, आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. आपला मुद्दा आहे, पुरुष आणि स्त्री देवाच्या वचनाचे उल्लंघन करतात. आता आपण उत्पत्ती 3 अध्याय आणि 6 हे वचन वाचूया. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. लक्षात घ्या की सर्पाने केलेले आवाहन खूपच मनोरंजक आहे. ते देहाला आव्हान होते. झाड अन्नासाठी चांगले होते, पण एवढेच नाही आणि ते खरोखर महत्त्वाचेही नाही. ते डोळ्यांना आनंदीदायी होते. ते देहाला आव्हान होते. तर माणसाच्या मानसिकतेला, त्याच्या मनाला देखील आवाहन होते आणि एखाद्याला शहाणे करायला इष्ट असलेले ते झाड होते. हे माणसाच्या धार्मिकतेला आवाहन आहे. तुम्हाला आढळेल की सैतानाने रानात प्रभू येशू समोर ठेवलेले हेच प्रलोभन आहे. मत्ते 4 अध्याय, मार्क 1 अध्याय आणि लूक 4 हे अध्याय तुम्ही पहा. सर्वप्रथम तो आपल्या प्रभूला म्हणाला, या धोंड्यांच्या भाकरी बनव. हे देहाला आवाहन होते, कारण झाड अन्नासाठी चांगले होते. मग सैतानाने प्रभूला जगातील राज्य दाखवली आणि ती त्याला अर्पण केली. हे मनाला आवाहन होते, कारण झाड डोळ्यांना आनंददायी होते. शेवटी तो म्हणाला, मंदिरावरून उडी मार. हे माणसाच्या धार्मिक बाजूला आव्हान होते, कारण ते झाड ज्ञानी आणि शहाणे करण्यास इष्ट होते. मला वाटत नाही की आज सैतानाने त्याचे डावपेच बदलले आहेत. तो तुमच्या आणि माझ्या सोबत समान डावपेच वापरतो आणि तो अजूनही त्यांचा वापर करण्याचे कारण म्हणजे त्याचे हे डावपेच आजही काम करतात. त्याला त्याचे डावपेच बदलण्याची गरज नाही, कारण आपण सर्व त्याच प्रकारे बळी पडतो. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि वचन 16 सांगते. योहानाचे पहिले पत्र अध्याय 2 वचन 16, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची हुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. देहाची वासना म्हणजेच झाडाचे फळ खाण्यास चांगले होते. डोळ्यांची वासना, झाडाचे फळ दिसण्यास चांगले होते. जीवनाचा अभिमान, झाडाच्या फळाची इच्छा बाळगण्यात आली, कारण ते माणसाला ज्ञानी बनवण्यासाठी हवे होते. प्रियांनो, या गोष्टी पित्याच्या नाहीत तर जगाच्या आहेत. येशूने म्हटले की देहाची ही पापे माणसाच्या हृदयातून अगदी खोलवर जातात. येथेच सैतान आपले आवाहन करत आहे. मानवजातीला आत जाण्यासाठी आणि दिशाभूल करण्यासाठी तो ही पद्धत वापरत आहे आणि तो यशस्वी झाला. आदाम आणि हव्वेला सांगण्यात आले की त्यांना चांगले आणि वाईट कळेल. आणि काय झाले? आता आपल्याकडे मनुष्याच्या पतनाचे परिणाम आहेत. प्रियानो, आज आपण येथे थांबणार आहोत. आज आपण पाहिले
की सैतान कशा रीतीने देवाच्या लोकांना फसविण्याचा प्रयत्नात आहे. सैतान आजही त्याच्या जुन्याच खेळीने आम्हाला मोहात कसा पाडतो. परंतु काय, आम्ही देहाची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराविषयीची हुशारकी यामध्ये अडकून आहोत. आपण आपली जबाबदारी ओळखण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर आम्हा प्रत्येकास तो सहाय्य करो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, आजचं अध्ययन आम्हासाठी आमचे डोळे उघडणार असं झालेलं आहे. प्रभूजी, ह्याच्यामधून तू आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन दिलेलं आहेस. आणि बापा, तू आम्हाला दाखवून दिलेलं आहेस की कशा प्रकारे मनुष्य सैतानाच्या डावपेचाला बळी पडतो. प्रभूजी, आजची आमची स्थिती अशाच प्रकारची आहे. आणि म्हणूनच बापा, आम्हाला तुझं सहाय्य हवं आहे. तुझी वचनं बापा आम्हाला समजण्याची गरज आहे. तुझ्या वचनांच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे. आम्ही योग्य रीतीने कृती करणारे तुझी लेकरं बनणार आहोत. आणि म्हणून प्रभूजी, आम्ही तुला सहाय्य मागतो. या जगामध्ये जगत असताना, सैतानाच्या अनेक डावपेचांना तोंड देत असताना प्रभूजी, तुझी कृपा आम्हाला पुरेसी आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावलेलं आहे. तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. येशूने मला तारिले, ऐसे विश्वासले.
प्रियांनो, आजच्या संपूर्ण कार्यक्रमात आमच्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आजच्या भागातून आपण शिकलो की उत्पत्ती अध्याय 3 हे एक महत्त्वाचे प्रकरण आहे जे मानवी इतिहासात पापाचा प्रवेश कसा झाला हे स्पष्ट करते. जरी आदाम आणि हव्वा निष्पाप निर्माण झाले असले तरी त्यांच्या चारित्र्याची परीक्षा होणे आवश्यक होते. सैतानाने सर्पाचा वापर करून देवाच्या वचनाबद्दल शंका निर्माण केली. देवाचे शब्द फिरवून सैतानाने देवाचे प्रेम, चांगुलपणा आणि पवित्रता नाकारली. हवेने देवाच्या आज्ञेत भर घातली, ज्यामुळे फसवणुकीचा मार्ग मोकळा झाला. मोहाने 3 क्षेत्रांना आकर्षित केले: शरीराची वासना, डोळ्यांची वासना आणि संसाराची फुशारकी. हवेने फळ खाल्ले आणि आदामाला आज्ञाभंग करण्यास प्रवृत्त केले, ज्यामुळे मानवजातीत पाप, लाज आणि आध्यात्मिक विनाश आला. हे प्रकरण मानवतेची कमजोरी, सैतानाचे डावपेच, देवाची पवित्रता आणि तारणाचा प्रारंभिक संकट प्रकट करते, जो संपूर्ण पवित्र शास्त्रात उघडला जातो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असणार. आपण वचनाचे अध्ययन करण्याचा आपला हा प्रवास असाच चालू ठेवणार आहोत. आपण येथेच थांबू पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत देवाच्या कृपेत वाढा आणि त्याला गौरव द्या. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. हिब्रू भाषेत पुरुषासाठी इश हा शब्द आहे. आजचा प्रश्न: मोज समोर असताना त्याला बळी न पडणे याला काय म्हणतात? ए. परीक्षा, बी. नीतिमत्ता, सी. गुणवत्ता, डी. प्रलोभन. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.